नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा याविषयी बघणार आहोत की महाराष्ट्र सेट परीक्षा कशा पद्धतीने होत असते आणि येणारे सेट एक्झामिनेशन जे आहे 2025 चे आपले जे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने आपल्याला बदल दिसून येणार आहे हेच आपल्याला आजच्या संपूर्ण व्हिडिओ लेक्चरमध्ये बघायचं आहे. जे स्टुडंट 2025च्या सेट एक्झामिनेशनला टार्गेट करणार आहेत अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ लेक्चर्स अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सो व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा. सेकंडली सर्वप्रथम बघूया महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन विषयी कंप्लीट इन्फॉर्मेशन की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन काय आहे. तर स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट असतं हे पूर्णतः आपण बघतो की ही महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जी आहे अगोदर वर्षातून एक वेळा पण आता सध्या 2 वेळा होणार अशा प्रकारचं माहिती सुद्धा आपल्याला दिसून येतं. पण सर्वप्रथम आपण बघूया सेट एक्झामिनेशन मध्ये किती पेपर असतात. सो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये आपण बघतो की टोटल 2 पेपर असतात. एक असतो पेपर 1 आणि दुसरा असतो पेपर 2. आता पेपर 1 जो आहे तो किती मार्कासाठी आहे तर 100 गुणांसाठी असतो. यामध्ये 100 गुणांसाठी असतं आणि टोटल 15 क्वेश्चन्स आपल्याला जे आहे पेपर 1 मध्ये दिसून येतात. आणि पेपर 2 चा जर विचार केलेला तर 200 मार्क्स असतात आणि प्रश्न संख्या असते 100. ओके. सो यामध्ये आपल्याला दिसून येते की टोटल 300 गुणांसाठी हा जो पेपर आहे होत असतो आणि यामध्ये कॅटेगरी अनुसार जे आहे आपलं रिझल्ट जो आहे ते येत असतो. ओके. सो नॉर्मली जर आपण बघितलं तर 160, 170, 180, 190 अशा प्रकारचं कट ऑफ दिसून येतं आणि लास्ट इयरच्या तुलनेमध्ये म्हणजे 2024 ची जी आपली एप्रिलमध्ये होणारी सेट एक्झामिनेशन आहे त्याचा कट ऑफ आपल्याला वाढलेला दिसून येतं. त्यामुळे नेक्स्ट जी आपली एक्झामिनेशन आहे समोर होणारी सो ऑब्विसली या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा लेवल जे आहे ते आपल्याला वाढलेलं दिसून येणार हो की नाही. सो त्यामुळेच आपल्याला येणारी जी आपली एक्झामिनेशन आहे त्या एक्झामिनेशन विषयी आपल्याला आणखीन व्यवस्थितरित्या अभ्यास करून घ्यायचा आहे. आणि ज्या स्टुडंटचं खूप कमी मार्जिनने ही एक्झामिनेशन राहिलेली आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना आवर्जून आपल्याला काय करायचं आहे या लहान लहान जे फॅक्ट्स आहे गोष्टी आहे यांच्यावर आवर्जून लक्ष द्यायचं आहे. सेकंडली 300 गुणांसाठी हा पेपर असतो. कशा प्रकारे क्रायटेरिया आपल्याला दिसून येतं कॅटेगरी अनुसार जे आहे आपलं क्वालिफिकेशन होताना दिसून येईल. ठीक आहे. या समोर आपण बघतो की नेगेटिव्ह मार्किंग या परीक्षेमध्ये असतात का. सो यामध्ये आपल्याला नो नेगेटिव्ह मार्किंग दिसून येईल. ठीक आहे. कोणत्याही प्रकारचं नेगेटिव्ह मार्किंग आपल्याला या परीक्षेमध्ये दिसून येत नाही. ठीक आहे. आणि दिवसेंदिवस या परीक्षेचा लेवल जे आहे आणखीनच आपल्याला वाढताना दिसून येतं. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं जर पहिल्यांदा एक्झामिनेशन देत आहे सो यासाठी आपल्याकडे कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. सो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2025 ला टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कंप्लीट क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. यामध्ये लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे. सो डेली जे आहे ना 2 सेशन्स आपल्याला या अंतर्गत मिळणार आहे. डेली 2 एक रात्री 8 वाजताचं सेशन मिळेल. ठीक आहे. रात्री 8 वाजता एक सेशन मिळणार आहे आणि दुसरं सेशन असणार आहे 9 वाजता. सो लाईव्ह हे दोनही सेशन मिळेल. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे. फुल सिलेबस नोट सुद्धा आहे. फुल सिलेबस मॉक टेस्ट अवेलेबल आहे. 2000 प्लस MCQ सिरीज आहे. PYQ विथ डिटेल सोल्युशन भेटणार आहे. वीकली टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे. ओके. सो नवीन बॅच आपण मंडे पासून स्टार्ट करीत आहोत. तर मंडे पासून सुरू होणाऱ्या आपल्या बॅचला जॉईन करा. जॉईनिंगची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स जो आहे तो अवेलेबल आहे. याकरिता या ऑफिशियल नंबर्सवर आपल्याला कॉन्टॅक्ट करून घ्यायचा आहे आणि कोर्सला जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये 2 पेपर आपल्याला दिसून येईल. 2 पेपर जे आहे किती गुणांसाठी तर 300 गुणांसाठी आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येणार आहे. सेकंडली नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये कोणत्या प्रकारचं नकारात्मक जे मार्क आहे नेगेटिव्ह मार्किंग जे आहे ते नसतं. ठीक आहे.
पेपरचं कालावधी आपल्याला दिसून येते, की टोटल 3 तासासाठी हे परीक्षा जे आहे ते होत असतं आणि आपल्याला दिसून येईल, की समोरची एक्झामिनेशन ही ऑनलाईन होणार. ठीक आहे. कारण यापूर्वी सुद्धा याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली आहे. तर नेक्स्ट 2025 ची जी एक्झामिनेशन आहे, ही परीक्षा जी आहे पूर्णतः आपल्याला ऑनलाईन पद्धतीने होताना दिसून येणार. ठीक आहे. सेकंडली, जर आपण पेपर 1चा विचार करीत आहोत, तर सेट एक्झामिनेशनसाठी पेपर 1 हा महत्त्वाचा आहे का? असं जर प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झालेला असेल, तर नक्कीच पेपर 1 जे आहे ते आपल्या एक्झामिनेशनमध्ये महत्त्वपूर्ण आहे. जे स्टुडंट खूपच नवीन आहे, पहिल्यांदा ही परीक्षा देत आहे, तर ही जे आहे एक्झामिनेशन आपल्याला दिसून येतं, की असिस्टंट प्रोफेसरसाठी ही महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन होत असतं. आणि या एक्झामिनेशनमध्ये पेपर 1च्या 10 युनिट्स आहे. या 10 युनिटमध्ये आपल्याला जे आहे काही थेरिकल जसं युनिट क्रमांक 1 टीचिंग ॲप्टिट्यूड दिसून येईल. युनिट 2 जे आहे रिसर्चवर आधारित आहे. तिसरं कंप्रेशन आहे. चौथं आपल्याला कम्युनिकेशनवर दिसून येईल. 5, 6, 7 या ज्या युनिट्स आपल्याला दिसून येते या आपल्याला दिसून येणार पूर्णतः मॅथवर आधारित आहे. नेक्स्ट ICTवर आधारित, एन्व्हायरमेंटवर आधारित एक युनिट आहे आणि एक जे आपलं शिक्षण आहे, शिक्षण जे आहे उच्च शिक्षण रिलेटेड आपल्याला अशा प्रकारच्या 10 युनिटमध्ये हा पेपर 1 आपल्याला दिसून येतं. आणि या पेपर 1 2024च्या एक्झामिनेशनमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले हे आपण उद्याला डिस्कस करणार आहोत. सो उद्याला आपलं एक नक्की सेशन होणार आहे आणि हा जो सेशन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण या कारण या व्हिडिओमध्ये आपण क्लासमध्ये बघणार आहोत की 2024 मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेली. त्यामुळे तो व्हिडिओ लेक्चर सुद्धा नक्कीच आवर्जून बघा. सोबतच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये जसं पेपर 1 खूप महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे पेपर 2 सुद्धा अवेलेबल आहे. पेपर 2चं कंप्लीट कोर्समध्ये सब्जेक्ट आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी आणि केमिस्ट्री. हे पेपर 2चे सब्जेक्ट आहे आणि हे सुद्धा अवेलेबल आहे. यामध्ये सुद्धा लाईव्ह लेक्चर, वीकली टेस्ट, डाऊट क्लिअरिंग सेशन्स, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. आणि सोबतच पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट असतं पेपर 2 वर. जेव्हा आपण पेपर 2च्या बॅचला जॉईन करणार सो अल्टिमेटली आपल्याला पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट दिसून येईल. सो पेपर 2 ला जॉईन करण्याची फीज आपल्याला दिसून येतं 12,000 रुपये आहे आणि यावर डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. सो मंडे पासून आपण जॉईन करत आहोत. डिस्काउंट करून आपल्याला फक्त 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर 1. मंडे पासून बघा पेपर 2 चे बॅचेस आपण सुरू करीत आहोत. आहे ना. तर हिस्ट्रीची बॅच सुद्धा मंडे पासून इव्हन सगळे जे आपले पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे सगळे सब्जेक्टची बॅच आपली मंडे पासून सुरू होत आहे. सो हे ऑफिशियल नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कोर्सला जॉईन करून घ्यायचं आहे. सो अशा पद्धतीने महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये टोटल 2 पेपर आहे. असिस्टंट प्रोफेसर साठी जे आहे ही एक्झामिनेशन होत असतं आणि हे एक्झामिनेशन केल्यानंतर आपण असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होत असतो. सेकंडली CHB बेसवर सुद्धा आपल्याला मिळत असतं आणि सोबतच पेपर 1 आणि पेपर 2 दोनही पेपर इक्वली इम्पॉर्टंट आहे एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यासाठी आणि त्यासाठी कंप्लीट कोर्सेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. मंडे पासून आपण बॅच सुरू करीत आहोत. सो नक्कीच या बॅचला जॉईन करा. रात्री 8 वाजता आपला मंडेला सेशन होणार आहे. सो अशाच प्रकारे आपल्याला क्लास जॉईन करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.